नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी हॅव टू सी 9th स्टँडर्ड सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी. अप टू 8th स्टँडर्ड वी सी अस जनरल सायन्स सामान्य विज्ञान. बट नाव 9th स्टँडर्ड वी सी सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान आणि तंत्रज्ञान. दिस बुक इज डिव्हायडेड बाय 2 parts, paper 1 and paper 2. For the paper 1 there are 9 chapters. First is laws of motion. Second, गतीचे नियम. Second, work and energy, कार्य आणि ऊर्जा. Third, current electricity, धारा विद्युत. Fourth, measurement of matter, द्रव्याचे मोजमाप. Fifth, acid, base and salt, आम्ल, आम्लारी व क्षार. 6. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे परावर्तन. 7. स्टडी ऑफ साऊंड, ध्वनीचा अभ्यास. 8. कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट्स, कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य. 9. सबस्टन्स इन कॉमन यूज, पदार्थ आपल्या वापरातील. ही प्रकरणं पेपर 1 मधली त्या ठिकाणी आहेत. नाव द पेपर 2. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम, यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT. 6. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. 7. हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. 8. Introduction to Biotechnology. And 9th chapter is Observing Space Telescope. These are the 2 papers. Paper 1 and paper 2 are divided. Now we see paper first, chapter 2, Work and Energy, कार्य आणि ऊर्जा. कार्य आणि ऊर्जा या प्रकरणामध्ये जे काही आउटलाईन आहेत, अभ्यास घटक आहेत, त्यामध्ये पहिला आहे वर्क, की ज्याला आपण कार्य म्हणतो. देन वी हॅव टू सी टाईप्स ऑफ वर्क, कार्याचे प्रकार आपण पाहणार आहोत. त्यामध्ये कार्याचे प्रकार 3 सांगितलेले आहेत. एक आहे पॉझिटिव्ह वर्क, धनकार्य. B. निगेटिव्ह वर्क, ऋण कार्य. C. झिरो वर्क, शून्य कार्य. त्यानंतर आपण पाहणार आहोत थर्ड पॉईंट, मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी इज ऑल्सो कन्वर्टेड इंटू 2 टाईप्स. यांत्रिक ऊर्जेचे पुन्हा या ठिकाणी 2 प्रकार केलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जा. B. पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा. फोर्थ पॉईंट वी हॅव टू सी लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम. Fifth point, free fall, मुक्त पतन. And last point we have to see in this chapter 6, power, शक्ती. Now see book, page number 18. We have to give different figures and we have to see, observe. In this and ask, can you tell variation activities in which of the picture above has work been done. And second question we have to ask, from scientific point of view, when do we say that no work was done. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे वरील चित्रामध्ये कोणकोणत्या घटनामध्ये कार्य झाले आहे, आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता कार्य झाले आहे किंवा नाही हे आपण केव्हा म्हणू शकतो. तर याचा जर आपण विचार केला तर जनरली एनी मेंटल और फिजिकल ॲक्टिव्हिटी इज रेफर्ड टू ॲज वर्क. व्हेन वी वॉक और रन, द एनर्जी इन आवर बॉडी इज यूज्ड to do the necessary work. We say that a girl who is studying in work or performing work, but that is a mental work.
एक मुलगी आपल्याला या ठिकाणी पुस्तकामध्ये अभ्यास करताना दिसते. तिनं जे काही केलेलं कार्य आहे ते एक बौद्धिक कार्य आहे. इन फिजिक्स वी डील विथ फिजिकल वर्क. वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग इन फिजिक्स. भौतिकशास्त्रामध्ये आपण भौतिक कार्याचा विचार करतो. भौतिकशास्त्रात कार्य या शब्दाला विशिष्ट असा अर्थ आहे. नाऊ वी हॅव टू सी द डेफिनेशन ऑफ वर्क. Work is said to be done when a force applied on an object causes displacement of the object. एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य झाले असे आपल्याला म्हणता येते. म्हणजे जर एखादी वस्तू जर आपण एका ठिकाणी ठेवली, त्या वस्तूवरती जर आपण फोर्स बल ॲप्लाय केलं आणि ती वस्तू एका ठिकाणावरून जर दुसऱ्या ठिकाणी ठेवली तर त्या वस्तूचं विस्थापन होतं, जागेमध्ये बदल होतो, स्थानात बदल होतो, तेव्हा कार्य झालं असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून यू हॅव ऑलरेडी लर्न दॅट द वर्क डन बाय फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट is the product of magnitude of the force and the displacement of the object in the direction of the force. Thus, work is equal to force into displacement. पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिणाम आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारा इतके असते. म्हणजेच कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. डिस्प्लेसमेंट ऑफ अ ऑब्जेक्ट. वस्तूचे विस्थापन. वी हॅव टू सी द डायग्रॅम. एक मुलगी आपण पाहतो की एक खेळण्यामधली छोटीशी टॉय खेळणी त्या ठिकाणी काय करते, दोरीच्या सहाय्याने ओढते. आणि दुसऱ्या बी डायग्रॅम सी मध्ये जर आपण पाहिलं तर एक बंद पडलेली गाडी दुसऱ्या गाडीच्या सहाय्याने ती ओढत नेली जाते. When a child pulls a toy cart, force is applied along the direction of the steering while the cart is pulled along the horizontal surface. In this case, in order to calculate the amount of work done, we have to convert the applied force into the force acting along the direction of the displacement. लहान मूल खेळण्यातील गाडी दोरीच्या सहाय्याने ओढते तेव्हा बल दोरीच्या दिशेने लावले जाते व गाडी क्षितिज समांतर हॉरिझॉन्टल पृष्ठभागावरून ओढली जाते. यावेळी झालेले कार्य काढण्यासाठी लावलेल्या बलाला विस्थापनाच्या दिशेत लागलेल्या बलामध्ये रूपांतरित करून घ्यावे लागते. लेट एफ बी द अप्लाइड फोर्स अँड F1 be its component in the direction of displacement. Let S, that is S is denoted by displacement विस्थापन, be the displacement. The amount of work done is given by W is equal to F into S. This is the equation number 1. The force F is applied in the direction of the string, that is at an angle with the horizontal. Let theta be the angle that the string makes with the horizontal. We can determine the component F1 of the force of this force F which acts in the horizontal direction by means of trigonometry. की साधारणतः बल दोरीच्या दिशेने म्हणजेच क्षितिज समांतर रेषेशी काही अंशाच्या कोनातून प्रयुक्त केले आहे. F या बलाच्या क्षितिज समांतर दिशेला कार्य करणारा घटक F1 हा त्रिकोणमितीच्या साहाय्याने काढता येतो. वी हॅव टू सी द डायग्राम 2.3. दिस इज द डायग्राम 2.3. cos theta is equal to base upon hypotenuse.
that is equal to cos theta is equal to f1 upon f, that is f1 is equal to f cos theta. Now enter your conclusion about the work done for the specific value of theta in the following table. Page number 19. You have to give theta, cos theta, W is equal to Fs into cos theta, and you have to conclude it. When theta is equal to 0 degree, cos theta is equal to 1, then work is W is equal to F into S. In this case, conclusion, in this case, the work done by the force is positive and maximum because the force and the displacement have the same direction. येथे बलाने केलेले कार्य धन असून जास्तीत जास्त आहे कारण बल व विस्थापन यांच्या दिशा समान आहेत. सेकंड, we have to take the value of theta is equal to 90 degree, then cos theta is equal to 0, W work is equal to 0. In this case, the work done is 0 because the displacement is perpendicular to the force. येथे बलाने केलेले कार्य शून्य आहे कारण विस्थापन बलाला लंबरूप आहे. This is the conclusion when we can take the value of theta is equal to 90 degree. Then we have to take in third, theta is equal to 180 degree. Then cos theta value is minus 1. Then work is equal to minus F into S. In this case, the work done is negative and minimum as the displacement is in the direction opposite to that of the force. येथे बलाने केलेले कार्य ऋण असून कमीत कमी आहे कारण बल व विस्थापन यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहेत. Now we have to see the unit of work. कार्याचे एकक. Work is equal to force into displacement. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. In SI system of international SI system, the unit of force is Newton. This is denoted by N, and the unit of displacement is meter, M. Thus the unit of force in a Newton meter, this is called joule. 1 joule is equal to, if a force of 1 Newton displaces an object through 1 meter in the direction of the force, the amount of work done on the object is 1 joule. Therefore 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. This is denoted by 1J is equal to 1N into 1 meter. SI पद्धतीमध्ये बलाचं एकक न्यूटन आणि विस्थापनाचे एकक आहे मीटर, म्हणून कार्याचे एकक न्यूटन मीटर आहे, त्यालाच एकत्रितपणे आपण जूल असं म्हणतो. आणि म्हणून इथं आपल्याला 1 जूलची पुन्हा त्या ठिकाणी डेफिनेशन सांगितलेली आहे, व्याख्या. 1 जूल बरोबर 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य हे 1 जूल असते. आणि म्हणून 1 जूल बरोबर 1 न्यूटन इंटू 1 मीटर, दॅट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल 1J इक्वल टू 1N इंटू 1M. इथं J मीन्स जूल, N मीन्स न्यूटन, M मीन्स मीटर. दिस इज द देन CGS. In CGS system, the unit of force is dyne and that of the displacement is centimeter cm. Thus the unit of work done is dyne centimeter. This is called
erg, CGS system, C for centimeter, G for gram आणि S for second. In this CGS system पद्धतीमध्ये बलाचे एकक डाइन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर आहे, म्हणून कार्याचे एकक डाइन सेंटीमीटर आहे. यालाच अर्ग असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याची पुन्हा या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. 1 अर्ग इज इक्वल टू इफ a force of one dyne displace on an object through 1 centimeter in the direction of the force, the amount of work done is 1 erg. एक अर्ग बरोबर एक डाइन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य एक अर्ग होय. Therefore 1 erg is equal to 1 dyne into 1 centimeter. Therefore there are the unit of forces SI system. The unit is work is Newton meter, that is joule, and CGS system is erg. Now the relationship between joule and erg, this is the very important parts. joule आणि erg यामधील संबंध या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. We know that 1 Newton is equal to 10 raised to 5 dyne and 1 meter is equal to 10 raised to 2 centimeter. आपल्याला माहीत आहे की 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन व 1 मीटर बरोबर 10⁻² सेंटीमीटर. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. दिस इज द फॉर्म्युला ऑफ वर्क. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. देन वी हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ 1 जूल इज इक्वल टू 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन व्हॅल्यू इज 10 raised to 5 dyne into 1 meter's value is 10 raised to 2 centimeter. Therefore 1 joule is equal to 10 raised to 7 dyne centimeter. That is 1 joule is equal to 10 raised to 7 erg. This is the relationship between joule and erg. This is the very important parts of this. Then we have to see types of force. त्यानंतर आपण पाहणार आहोत बलाचे प्रकार. त्यामध्ये फर्स्ट इज पॉझिटिव्ह फोर्स, धन प्रभार, धन बल. व्हेन द फोर्स and the displacement are in the same direction, that is theta is equal to 0 degree, the work done by the force is called positive force. ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते म्हणजे थिटा बरोबर 0 डिग्री, त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य धन कार्य असते. फॉर एक्झाम्पल, व्हेन अ बॉडी फॉल्स अंडर ग्रॅव्हिटी, the work done on the body by the gravitational force due to the earth is positive. वस्तू मुक्तपणे खाली पडत असताना वस्तूवर कार्यरत असणाऱ्या पृथ्वीचे गुरुत्व बलाच्या दिशेने केलेले कार्य धन असते. Then second types of force, negative force, ऋण बल. When the force and the displacement are in opposite direction, that is theta is equal to 180 degree, the work done by the force is called the negative force. ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकाच्या विरुद्ध असते, थिटा बरोबर 180 अंश, त्यावेळी त्या बलाने केलेले कार्य ऋण असते. फॉर एक्झाम्पल, व्हेन अ बॉडी इज थ्रोन अपवर्ड ॲज द बॉडी मूव्ज अप,
The work done on the body by the gravitational force due to the earth is negative. म्हणजे एखादी वस्तू वर फेकली असता वस्तू वर जात असताना तिच्यावर कार्यरत असणाऱ्या पृथ्वीच्या गुरुत्वबलाने केलेले कार्य ऋण असते. Now last third types of force, that is zero force. तिसरा प्रकार आपण त्या ठिकाणी बलाचा पाहत आहोत. झिरो फोर्स, शून्य बल. When the applied force does not causes any displacement, or when the force and the displacement are perpendicular to each other, that is the value of theta is equal to 90 degree, the work done by the force is called zero force. ज्यावेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात, म्हणजेच थिटा बरोबर 90 अंश, त्यावेळेस बलाने केलेले कार्य शून्य असते. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ अ फोर्स अप्लाइड ऑन अ बिग स्टोन लाइंग ऑन द ग्राउंड डज नॉट डिस्प्लेट द स्टोन, द वर्क डन बाय द फोर्स इज झिरो. जमिनीवर एखाद्या मोठ्या दगडावर बल लावूनही दगडाचे विस्थापन न झाल्यास बलाने केलेले कार्य शून्य असते. These are the three types of forces. That is, one is positive force, second is negative force, last third one is zero force. These are the three types of force. You can write the definition of force and its examples. Do you see? After that you have to try this. करून पहा. आपल्याला त्या ठिकाणी काय केलं आहे, in this diagram positive, negative and zero work. You have to try this activity, read carefully and write the question. You have to give 4 question, write the answer. सोबतची आकृती पाहून त्या आकृतीमध्ये सांगितल्या पद्धतीनं कृती करून कुठल्या ठिकाणी धनकार्य, ऋणकार्य व शून्य कार्य झालेलं आहे हे आपल्याला दिलेल्या प्रश्नावरून त्या ठिकाणी पाहायचं आहे. तर इन डायग्राम ए डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर कप टेबलावर ठेवून एका बाजूचा नट प्लॅस्टिकच्या कपामध्ये ठेवा व दुसऱ्या बाजूचा नट आकृतीत दाखवल्याप्रमाणे खालच्या दिशेने सोडा. काय होते हे करून पहा. आकृती बी मध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर कप पुढे सरकत असताना पट्टी घेऊन अडथळा निर्माण करा व कपाला बांधा. आकृती क मध्ये कप टेबलावर ठेवून दोन्ही बाजूंना नट सोडून द्या. मग अशा पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी कोणत्या ठिकाणी धन, ऋण, शून्य, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो वर्क होतं आहे हे आपल्याला या दिलेल्या कृतीमधून त्या ठिकाणी पाहायचं. ही तुम्हाला दिलेली ॲक्टिव्हिटी आपण घरी करून पाहायची आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. क्वेश्चन 1 आहे, फिगर ए, व्हाय डज द कप गेट फुल. आकृती अ मध्ये कपमधील कप का खेचला जातो. क्वेश्चन 2, इन फिगर बी, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ द कप अँड द फोर्स अप्लाइड थ्रू द रूलर. की आकृती ब मधील कपाच्या विस्थापनाची दिशा व पट्टीने लावलेल्या बलाची दिशा यांच्यामधील संबंध काय. इन क्वेश्चन 3, इन फिगर सी, व्हाय डझंट द कप गेट डिस्प्लेस. आकृती क मध्ये कपाचे विस्थापन का होत नसेल. अँड लास्ट क्वेश्चन 4, व्हॉट इज द टाईप ऑफ वर्क डन इन फिगर ए, फिगर बी अँड फिगर सी. आकृतीत ए, बी व सी मध्ये घडून आलेले कार्य कोणत्या प्रकारचे आहे.
For that question, we have to take the answer. The first question answer is the applied force is greater than the force of the friction between the surface of the table and cup and thread. दोरी व नट याद्वारे कपावर क्रिया करणारे बल कप व टेबल तसेच टेबल व दोरा यांच्यातील घर्षण बलापेक्षा जास्त असल्याने कप टेबलाकडे खेचला जातो. सेकंड क्वेश्चन आन्सर देअर डायरेक्शन आर अपोजिट. कपाच्या विस्थापनाची दिशा व पट्टीने लावलेल्या बलाची दिशा परस्पर विरुद्ध आहे. थर्ड क्वेश्चन आन्सर इज द नेट फोर्स ऑन द कप इज 0. कपावर क्रिया करणारे एकूण बल 0 असल्याने कपाचे विस्थापन होत नाही. आणि लास्ट फोर्थ क्वेश्चन आन्सर इज पॉझिटिव्ह 0 0 रिस्पेक्टिव्हली. आकृतीमध्ये ए बी आणि सी मध्ये घडून आलेले कार्य हे धन व शून्य कार्य आहे. आपण जो काही आत्तापर्यंतचा भाग पाहिला आहे त्या भागावर आधारित काही आपल्याला उदाहरणं सोडवायला दिलेली आहेत. त्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेकन ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 किलोग्रॅम टू अ हाईट ऑफ 10 मीटर. 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य काढा. वी हॅव टू गिव्ह G is equal to 9.8 meter per second square. Here G means gravitational force. गुरुत्वीय बल हे आपल्याला दिलेलं असते आणि त्याची किंमत आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इन दिस एक्झाम्पल वी हॅव टू गिव्ह द मास M is equal to 20 किलोग्रॅम. वस्तूचे त्या ठिकाणी वस्तुमान दिलेले आहे पदार्थाचे मास. डिस्प्लेसमेंट विस्थापन एस इज इक्वल टू ती आपल्याला जमिनीपासून किती उंचीवरती अंतरावरती न्यायची तर एस इज इक्वल टू 10 मीटर. जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज गिवन. द फॉर्म्युला ऑफ फोर्स इज इक्वल टू फोर्स एफ इज इक्वल टू एम इंटू जी. द व्हॅल्यू ऑफ एम इज 20 मल्टिप्लाइड बाय द व्हॅल्यू ऑफ जी इज 9.8. Here we have to take a minus sign because the negative sign is taken because the displacement is opposite to the direction of the force. Now we have to calculate this. F is equal to minus 196 Newton. Newton is the unit of force. Therefore, second formula we have to see W is equal to work is equal to force into displacement, that is W is equal to F into S. The equal to the value of force F is minus 196 into displacement is 10. Therefore we have to multiply minus 196 into 10. The value of W is equal to minus 1960 joule. The unit of work is joule. The negative sign appears because the direction of the force is opposite to the direction of displacement, so that the work done is negative. In this way we have to solve second examples. आओ